नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय गाजरचा हलवा. तोही गाजर न किसता झटपट कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये आपण हा हलवा तयार करणार आहोत. चवीला म्हणाल तर इतका अप्रतिम हा हलवा तयार होतो ना. आणि त्यासाठी लागणारा जो खवा आहे, तो देखील आपण घरीच तयार करणार आहोत. तर हा मस्त असा गाजरचा हलवा कसा तयार केला, पटकन पाहूयात. त्यासाठी इथे मी ही गाजर घेतलेली आहेत. ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पिलरने पील करून घ्यायची आहेत, म्हणजे जे हे वर धागे असतात ते सगळे धागे इथे निघून जातील. तर अशा प्रकारे ही सगळी गाजर मी व्यवस्थित अशी सोलून घेणार आहे, पील करून घेणार आहे. तर सगळी गाजर इथे माझी पील करून झालेली आहेत. आता इथे आपण गाजर किसणार नाही आहोत. तर इथे मी गाजर अशी घेणार आहे, 2-2 गाजर, आणि त्याचे छोटे-छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे ना गाजरचा हलवा खायला जितका छान लागतो ना, तितकंच गाजर किसणं हा प्रकार अगदी कंटाळवाणा वाटतो. म्हणूनच हा झटपट असा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही असे कट केलेले जे पीसेस आहेत, ते सगळे पीसेस आपण मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे. आणि आता मिक्सरला ना पल्स मोडवर आपण फिरवून घेणार आहोत. तर जे 1, 2, 3 असे नंबर्स असतात, त्या बाजूने न फिरवता उलट्या बाजूने फिरवून आपण दाणेदार टेक्स्चर पर्यंत फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं दाणेदार असा गाजर आपल्या इथे बारीक झालं पाहिजे. इतपतच आपल्याला करायचं आहे. फार फिरवलं तर याचा ज्यूस तयार होऊ शकतो. तर इथे आता मी व्यवस्थित असं हे फिरवून घेतलेलं आहे. एका मोठ्या बोलमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने मी सगळी गाजर मिक्सरमधनं काढून घेतलेली आहेत. अगदी किसल्याप्रमाणेच आपली ही गाजर इथे दिसतायत आणि आपला हलवा देखील तितकाच छान तयार होतो. आता आपल्याला लागणार आहे खवा. तर इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने 5 चमचे मोजून इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता एक पॅन ठेवायचं. त्या पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप वितळलं की यामध्ये जे आपलं तयार मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि गॅस ना मीडियम फ्लेमवर ठेवत सतत हलवत राहायचं आहे. आणि अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो ना त्याच पद्धतीचा रवाळ टेक्स्चर असणारा खवा आपला तयार होतो. घरच्या घरी मस्त फ्रेश खवा आपण हा तयार करतो. अवघ्या 5 ते 7 मिनिटात आपला मस्त असा रवाळ टेक्स्चरचा हा खवा इथे ना तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय दूध आता आपलं आटत चाललेलं आहे. जसजसा त्याला घट्टपणा येत चाललाय ना, तसतसा मस्त असा गोळा तयार होत चाललेला आहे. आणि खरंच सांगते, खूपच भारी हा खवा आपला तयार होतो. मार्केटपेक्षा ना घरच्या घरी हा फ्रेश अगदी तयार केलेला खवा याने प्रत्येक डिश इतकी भारी होते ना आपली. कोणत्याही घरच्या डिशमध्ये तुम्ही हा असा घरगुती खवा तयार करून जर का ती डिश बनवलीत ना, तर अप्रतिम अशी चव येते आपल्या त्या डिशला. आणि तुम्ही बघू शकता अवघ्या 5 ते 7 मिनिटात मस्त असा खवा आपला तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेते. आता आपण एक जाडबुडाचा कुकर घ्यायचा आहे. त्यामध्ये साधारण 1.5 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे. मोठा चमचा घेतलाय मी, जो पोहे खाण्याचा असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा चमचा इथे घेतलेला आहे. तो 1.5 चमचा तूप घेऊन त्यामध्ये 1 चमचा इतके काजू घेतलेत मी. काजू मला असे तुपावर परतवलेले फार आवडतात. मिनिटभरासाठी तुपावर परतवून घेतलेत आणि मग जो आपण गाजर बारीक करून घेतलेला मिक्सरला, ते सगळं गाजर यामध्ये घालून घ्यायचं कुकरमध्ये. आता हे गाजर देखील ना साधारण 3 मिनिटांसाठी तुपावर छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मस्त तुपावर गाजर हे परतवून घ्यायचं. जितकं छान तुपावर परतवून घ्याल ना, तितकाच खूप खमंगपणा आपल्या हलव्याला इथे येणार आहे. तर इथे व्यवस्थित असं गाजर मी परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये जाईल दूध. तर इथे जो कॉफी मग आपल्या घरात असतो ना, कॉफी मग प्रत्येकाच्या घरी असतो. तो फुल भरून घेतलेला आहे दूध मी, आणि मी साई सकट इथे दूध घेतलेलं आहे. तुम्ही नाही घेतलीत साय तरीही चालेल, पण मी इथे साई सकट दूध घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जाईल साखर. तर इथे एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर साधारण 350 ग्रॅम इतकी ही साखर आहे. तुम्ही जर का जास्त गोड खाणारे असाल तर वरनं थोडीशी अजून साखर इथे ॲड करू शकता. मुळातच ही गाजर ना गोड असतात, त्यामुळे फार साखर घालण्याचा अट्टहास करू नका, नाहीतर खूपच गोडूस असा हलवा आपला इथे तयार होईल. मिक्स करून घेतली साखर. आता झाकण लावून घेते आणि कुकरला फक्त 2 शिट्ट्या इथे मी काढून घेणार आहे आणि अवघ्या 2 शिट्ट्यांमध्ये आपला हा हलवा मस्त असा तयार होतो. तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय आणि आता उघडून बघूयात. तर इथे मस्त असं आपला इथे हलवा ऑलमोस्ट तयारच आहे.
फक्त वरनं साखरेचं पाणी जर इथे जे आलेलं आहे आणि बाजूने देखील ना बघा दुधाचा असा खवा टाईपच एक टेक्स्चर दिसतंय, तर ते पूर्ण काढून घ्यायचं आणि गॅस पुन्हा चालू करून जे पाणी आपल्याला दिसतंय ते आटवून घेणार आहोत आणि पुन्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे. अवघ्या 3 ते 4 मिनिटात ते पाणी आटलं जातं आणि गॅस बंद करूनच आपल्याला इथे हा खवा ॲड करायचा आहे. तुम्ही गॅस चालू असताना जर का खवा ॲड केलात ना, तर त्याचं पाणी होऊ शकतं, पूर्ण तो मेल्ट होऊन जातो आपल्या पदार्थामध्ये. तर खवा कोणत्याही गरम पदार्थामध्ये घालताना ना गॅस बंद करायचा आणि मगच खवा आपण ॲड करायचा आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि खवा ॲड करून घेतलेला आहे. तर इथे आता हा खवा आपला साधारण 150 ग्राम इतका तयार झालेला आहे. 1 किलो गाजरला 150 ग्राम इतका खवा मी इथे घेतलेला आहे. तुम्ही जर का विकतचा खवा आणणार असाल तर 150 ग्राम इतका खवा पुरेसा आहे. मिक्स करून घेतला. आता यामध्ये जाईल वेलची जायफळ पूड, 1 चमचा वेलची जायफळ पूड घेतलेली आहे मी. तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर वरनं पाव चमचा जायफळ किसून घाला. खूपच छान स्वाद येतो. मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता ना फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी मी गॅस चालू करून हा गरम फक्त करून घेणार आहे. कारण आपण जो खवा आणि वेलची पूड ॲड केलेली आहे, तर ती मिक्स करून घेऊयात. आणि इथे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि अवघ्या 3 मिनिटं फक्त मी याला एक वाफ दिलेली आहे आणि मस्त असा अफलातून आपला हा गाजरचा हलवा इथे तयार झालेला आहे. खूपच भारी टेक्स्चर आलेलं आहे याला आणि चवीला तर अप्रतिम असा तयार झालेला आहे. तर आता सर्व्ह करून दाखवते तुम्हाला एका डिशमध्ये आणि काय भारी दिसतोय बघा. जितका दिसायला छान दिसतोय ना, तितका चवीला देखील अप्रतिम झालाय. वरनं गार्निशिंग करून घेते मी. तर इथे मी काजू आणि पिस्त्याने गार्निश करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे ड्राय फ्रुट्स अवेलेबल असतील त्याने तुम्ही वरनं डेकोरेट करून घेऊ शकता. तर एकदा हा हलवा नक्की करून पहा. अगदी झटपट तयार होतो. माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान-छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.